हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 9 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, गौतमचा प्लॅन फ्लॉप झाला आहे. गौतमने मनस्विनी व्हिलाचा पत्ता सखी आणि कान्हाला दिला होता आणि हे दोघेही त्या ठिकाणी पोहोचले. परंतु गौतमला हे माहीतच नव्हतं की गौतमचा हा प्लॅन सरकारला आधीपासूनच माहिती आहे. त्यामुळे सरकारने तेजस्विनीला तेथून हलवलं, आपल्या दुसऱ्या अड्ड्यावर शिफ्ट केलं आणि जेव्हा कान्हा आणि सखी तेथे पोहोचले त्यांना तेथे काहीच सापडलं नाही. त्यांना असं वाटलं कुणीतरी आपल्याबरोबर प्रँक केलाय. पण त्यानंतर गौतमची मात्र खूप वाईट अवस्था सरकारने केली आहे. सरकारने घरी 2 गुंड बोलवले आणि या गुंडांनी गौतमला लाथाबुक्क्यांनी चांगला चोपलाय, त्याला खूप मारलंय. आणि मग सरकारने या गौतमला शेवटची वॉर्निंग दिली, आज तरी तू मार खाल्लाय, पण पुढच्या वेळेस तुझी मुलगी कुल्फी येथे असेल आणि तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी माझी नाही आहे. त्यामुळे गौतम खूप दुःखी झालाय. मग हा ट्विस्ट आला तरी कसा आणि आणखी काय काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी हे दोघेही गौतमने पाठवलेल्या पत्त्यावर मनस्विनी व्हिलाकडे जायला निघालेले असतात. सखी ही कान्हाला मोबाईलमध्ये मॅप्सवरून लोकेशन सांगत असते, इकडे जायचं तिकडे जायचं, आणि हे दोघेही अतिप्रचंड वेगाने मनस्विनी व्हिलाकडे निघालेले असतात. तर इकडे गौतम हा आपल्या घरातील देवळात येतो आणि देवासमोर हात जोडून म्हणतो की बाप्पा, आता खूप झालंय, सरकारचे अत्याचार खूप झाले आहेत, अंधार खूप झालाय, आता प्रकाश यायलाच हवा, सूर्योदय व्हायलाच हवा आणि सरकाररूपी दानवाचा तू नाश कर. सखी आपल्या आईसाठी जे तरसलीये, लहानपणापासून तिला आईचं प्रेम नाही मिळालंय, ते आईचं प्रेम तिला मिळू दे. तेजस्विनी वहिनीचा वनवास संपू दे. त्यांना त्या सरकारने मागील अनेक वर्षांपासून त्या कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलंय आणि त्यांना त्यांचं घर मिळू दे, त्यांची मुलगी मिळू दे, त्यांचा संसार परत मिळू दे, अशी प्रार्थना गौतम देवबाप्पासमोर करतो. आणि इकडे कान्हा आणि सखी मनस्विनी व्हिलाजवळ पोहोचतात. त्यांना घराच्या बाहेरची नेम प्लेट दिसते आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा थांब थांब, हेच आहे ते लोकेशन, हाच आहे तो मनस्विनी व्हिला. आणि हे दोघेही गाडी तेथे थांबवतात. आता या मनस्विनी व्हिलामध्ये आपल्याला नेमकं काय पाहायला मिळतंय, येथे काय मोठं सिक्रेट असेल, हाच प्रश्न या दोघांना पडलेला असतो. सखीला हे सगळे फोटोज व्हिडिओज कुणी पाठवले आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला काय कळेल या भीतीने हे दोघेही या बंगल्याचं गेट उघडतात. आणि मग त्यांना ही वास्तू दिसते की आपण मनस्विनी व्हिलापर्यंत पोहोचलोय आणि दोघेही मग मनस्विनी व्हिलामध्ये येतात. तर इकडे आपली तेजस्विनी, जिला सरकारने या मनस्विनी व्हिलामध्ये कोंडून ठेवलंय, डांबून ठेवलंय, ती आपल्या या घड्याळाकडे पाहते आणि विचार करते, मनस्विनी, तू माझं हे घड्याळ फोडून टाकलंस, पण तुझा एक गैरसमज झालाय. तुला असं वाटतं की घड्याळ फोडलं म्हणजे वेळ थांबते आणि ती बदलत नाही, पण असं नसतं. तू जगातली सगळी घड्याळं जरी फोडून टाकली ना तरीसुद्धा वेळ बदलणार आहे. तुझी वेळ बदलणार, माझी वेळ बदलणार. मागील अनेक वर्षांपासून तू मला या ठिकाणी डांबून ठेवलंय, पण लवकरच मी मुक्त होणार आहे आणि मग तू अशा कालकोठडीत जाणार आहे. माझी सखी मला शोधत शोधत नक्कीच येथे येईल, ती मला शोधेल आणि मला तुझ्या ह्या कालकोठडीतून मुक्त करेल, असा विचार तेजस्विनी करत असते. आणि त्याच वेळेस कान्हा आणि सखी या शटरजवळ येतात, ज्या शटरच्या मागे तेजस्विनी असते. तेव्हा सखी ही कान्हाला व्हिडिओ दाखवते की कान्हा, हेच ते शटर आहे आणि या शटरच्या मागे नक्की काहीतरी असेल जे आपण पाहावं, अशी या व्यक्तीची इच्छा आहे. कान्हा म्हणतो, ठीक आहे, आपण हे शटर उघडून पाहूया. आणि मग कान्हा हे शटर उघडतो. फ्रेंड्स, हा सीन खूपच जबरदस्त आहे. आपल्या सगळ्यांची उत्सुकता ताणली जाते की आता तेजस्विनी आणि सखीची भेट होणार का, सखी आपल्या खऱ्या आईला भेटणार का. आणि कान्हा हे शटर उघडतो तर यामध्ये खूप धूळ साचलेली असते. सखी आणि कान्हाला धुळीचा त्रास होतो. दोघेही आपलं नाक तोंड बंद करतात आणि आतमध्ये पाहतात तर आतमधील दृश्य पाहून या दोघांना जबर धक्काच बसतो. जशी काय तेथे सरकारसुद्धा आहे, मनस्विनी आहे, तेजस्विनी आहे आणि हे सगळं सत्य त्यांच्या समोर आलंय, त्यांना सगळं काही कळलंय, असे त्यांचे एक्सप्रेशन असतात. बॅकग्राऊंड म्युझिक असतं आणि हा सीन येथेच संपतो. तर इकडे आपला गौतम हा घरी असतो आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. गौतम दरवाजा उघडतो तर 2 पेस्ट कंट्रोल करणारी माणसं आलेली असतात. गौतम विचारतो, काय काम आहे.
तर ही माणसं सांगतात, आम्हाला मीनाक्षी मॅडमने पेस्ट कंट्रोल करायला बोलवलंय. गौतम म्हणतो, ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा, मी त्यांना बोलवतो. आणि तो मीनाक्षी वहिनी, मीनाक्षी वहिनी असा आवाज देऊ लागतो. तेवढ्यात ही पेस्ट कंट्रोल करणारी माणसं घरात घुसतात आणि आपला धूर सोडतात. गौतम खूप चिडतो आणि म्हणतो, ए थांब ना, तुला म्हटलंय ना, बोलवतो ना त्यांना. पण ही माणसं चक्क हा धूर गौतमच्या तोंडावरच मारतात. त्यामुळे गौतमला खूप त्रास होतो आणि गौतम खाली पडतो. आणि मग ही दोन माणसं गौतमला लाथांनी तुडवू लागतात. त्याची खूप धुलाई करतात, त्याला मारहाण करू लागतात. गौतमला त्रास होत असतो, कारण त्याच्या तोंडावर यांनी धूर सोडलेला असतो आणि गौतमला काही सुचतच नाही. आणि ही माणसं त्याला बेदम मारहाण करत असतात. चक्क सरकारच्या घरात घुसून या गौतमलाच मारहाण केली जात असते. तर इकडे आपली सखी आणि कान्हा हे दोघेही या शटरच्या आतमध्ये येतात. परंतु आतमध्ये कुणीही नसतं. ना तेजस्विनी, ना तेजस्विनीचे गुंड, ना सरकार. संपूर्ण ही जी खोली असते, हा जो गाळा असतो, तो पूर्णपणे मोकळा असतो. आणि हे दोघे उगाचच असं एक्सप्रेशन देत होते की आम्हाला काहीतरी मोठं घबाड सापडलंय, एखादा खजिना सापडलाय, एखादं मोठं रहस्य कळालंय. आणि कान्हा आणि सखी म्हणतात, येथे तर कोणीच नाहीये. तर सखी हे तुटलेलं घड्याळ पाहते आणि विचार करते, नाही कान्हा, नक्कीच येथे कोणीतरी असेल. मग हे तुटलेलं घड्याळ येथे कुठून आलं? तर कान्हा सुद्धा विचार करतो, हो, जागा अशीच आहे की कोणाला तरी इथे कोंडून ठेवलं असेल, डांबून ठेवलं असेल. पण ती व्यक्ती कोण असेल ज्याला इथे कोंडून ठेवलंय? आणि आपल्याला या जागेचे फोटोज, व्हिडिओज कोणी पाठवले? या सगळ्यामागे नेमकं आहे तरी कोण? हा प्रश्न कान्हा आणि सखीला पडतो. ते आजूबाजूला पाहत असतात, काही पुरावा मिळतोय का, काही कळतंय का, यासाठी प्रयत्न करतात. पण त्याच वेळेस चक्क तेथे एक माणूस येतो आणि या दोघांना ओरडून म्हणतो, ए कोण रे तुम्ही? ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही येथे कसे आले? कान्हा आणि सखीला आश्चर्य वाटतं. कान्हा म्हणतो, सॉरी सॉरी, आम्हाला ना पुढे जायचं होतं, आम्ही चुकून येथे आलो. तर हा माणूस उद्धटपणे म्हणतो, चला निघा इथून, माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीत पाय कसं काय ठेवला तुम्ही? आत्ताच्या आत्ता निघा. कान्हा म्हणतो, ओ काका, ठीक आहे, चुकून आलोय ना, सॉरी म्हणतोय. आणि तो सखीला घेऊन तेथून बाहेर पडतो. हा माणूस सुद्धा सरकारचाच असतो आणि सखी आणि कान्हाने पुन्हा येथे येऊ नये, त्यामुळे त्यांनी हा प्लॅन बनवलेला असतो. इकडे ही पेस्ट कंट्रोल करणारी माणसं म्हणजे सरकारचे गुंड चांगली गौतमची धुलाई करतात, त्याला बेदम मारहाण करतात आणि तेथून निघून जातात. आणि तेवढ्यात सरकार तेथे येते. गौतम तिच्याकडे पाहतो आणि त्याला समजतं, हे सगळं सरकारने केलंय, हे गुंड सरकारचे होते. गौतम हा जमिनीवरच लोळत पडलेला असतो, त्याला खूप त्रास होत असतो. सरकार त्याच्या जवळ येते आणि सरकारला लगेचच झालेलं सगळं आठवतं. फ्रेंड्स, आपण शनिवारच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं, गौतमने सखीच्या मोबाईलवर हे फोटोज आणि व्हिडिओज पाठवले होते आणि सखी कान्हा त्यांच्या रूममध्ये या ठिकाणी जाण्याचा विचार करत होते. तेव्हा गौतम त्यांच्या खोलीबाहेर उभा होता आणि म्हणत होता की लवकरच तेजस्विनी वहिनी आणि सखीची भेट होणार आहे आणि त्यांचा वनवास संपणार आहे, सरकारचं सत्य सखीला कळणार आहे. परंतु जेव्हा तो हे सगळं बोलत होता, तेव्हा सरकारने त्याचं हे सगळं बोलणं ऐकलं होतं. आणि मग जेव्हा कान्हा आणि सखी घराबाहेर पडले मनस्विनी विलाला जाण्यासाठी, तेव्हा सरकार सखीच्या रूममध्ये आली आणि सखीच्या रूममध्ये तिला हे सगळे फोटोज दिसले होते. मनस्विनी व्हिलाचा फोटो दिसला होता. आणि एवढंच नाही, तर या मनस्विनी व्हिलाबाहेर सरकारने चक्क CCTV कॅमेरे लावले आहेत आणि त्याचं लाईव्ह फुटेज हे सरकारला आपल्या टॅबलेटवर दिसत असतं. जेव्हा हा गौतम या मनस्विनी व्हिलाबाहेर संपूर्ण व्हिडिओज आणि फोटोज काढत होता सखीला पाठवण्यासाठी, तेव्हा सरकारने हे आधीच पाहिलं होतं की हा गौतम आपल्या विरुद्ध सगळे पुरावे सखीला पाठवतोय. पण तेव्हा तो काहीच बोलला नाही. सरकारने तेव्हा काहीच केलं नाही आणि मग आता गौतमचा चांगलाच गेम केला. हे सगळं पाहून सरकार लगेच आपल्या गुंडांना कॉल करते आणि गुंडांना सांगते, लवकरात लवकर त्या तेजस्विनीला आपल्या दुसऱ्या अड्ड्यावर शिफ्ट करायचं, तिला तेथे राहू द्यायचं नाही. हे गुंड म्हणतात, हो सरकार, सगळं होऊन जाईल. म्हणजे सरकारने आधी तेजस्विनीला तेथून शिफ्ट केलं आणि मग या गौतमची चांगली जिरवायची, त्याची ठासायची असं ठरवलं. सरकार खूप चिडलेली होती आणि मग इकडे सरकारच्या गुंडांनी या मनस्विनी व्हिलामधून तेजस्विनीला शिफ्ट केलं, आपल्या दुसऱ्या अड्ड्यावर घेऊन गेले. आणि या गुंडांसमोर तेजस्विनी काहीच प्रतिकार करू शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. आणि सरकार झालेला हा सगळा प्रकार गौतमला सांगते आणि चक्क आपली सँडल गौतमच्या हातावर ठेवते आणि अशी कुस करू लागते. त्याला खूप त्रास होतो. गौतम हा वेदनेने विव्हळतो. सरकार त्याला म्हणते, आता जे काही घडलं ना,
तो फक्त पिक्चरचा ट्रेलर होता, ट्रेलर. आणि ट्रेलरमध्येच तुला एवढा त्रास होतोय, तर विचार कर पिक्चर कसा असेल. आणि या पिक्चरमधला मेन हिरो तू नसशील, तर तुझी मुलगी कुल्फी या पिक्चरची मेन हिरोईन असेल. आणि तू तर एवढा त्रास सहन करू शकतोय, पण तुझी मुलगी एवढा त्रास सहन करू शकेल का? तिला हे सगळं सहन होणार आहे का? हा विचार तूच कर. आणि हे ऐकून गौतम चांगलाच घाबरतो, वेदनेने विव्हळत असतो. सरकार त्याला शेवटची वॉर्निंग देते, आत्ता सुधर, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील, हे लक्षात ठेव. गौतम रडत असतो आणि सरकार एखाद्या राक्षसीसारखी त्याला डोळे दाखवत असते. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप जबरदस्त आहे. तुम्हाला गौतमची खूप दया येईल आणि सरकारचा राग येईल, एवढं मात्र नक्की. तर इकडे कान्हा आणि सखी हे दोघेही मनस्विनी भिला येतात. आणि त्याच वेळेस एक माणूस कान्हाला जोरात धक्का देतो, त्यामुळे कान्हाच्या शर्टचं बटन तुटतं आणि खाली पडतं. कान्हा या माणसावर जोरात ओरडतो. सखी विचारते, जाऊ दे ना कान्हा, एवढं काय झालंय? तर कान्हा सांगतो, शर्टचं बटन तुटलं माझं, खाली पडलं, त्याला ते शोधून द्या. तर सखी त्याला समजावून सांगते, अरे ते बटन शोधायची काय गरज आहे? माझे बाबा मला नेहमीच सांगायचे की एखादी गोष्ट हरवली किंवा आपल्याकडून दुसरीकडे गेली तर जास्त दुःख नाही मानायचं, कारण जुनी गोष्ट गेली आणि आता नवीन गोष्टीची जागा निर्माण झाली आहे. नव्याचं स्वागत करायचं आणि जुनं आपल्या हातून गेलं त्याचं जास्त दुःख नाही मानायचं. तर कान्हा हा चक्क टाळ्या वाजू लागतो आणि म्हणतो, वा वा, काय विचार आहे, चला शोधा आता माझं बटन. सखी हसू लागते आणि कान्हा बटन शोधत असतो तर ती कान्हाला हाक मारते. कान्हा विचारतो, काय? सखी तिच्या बांगड्यांमध्ये जी पिन लावलेली असते ही पिन घेते, सेफ्टी पिन, आणि कान्हाला जवळ बोलवते. कान्हा तिच्या जवळ जातो तर सखी ही त्याच्या आणखीन जवळ जाते आणि कान्हाच्या शर्टला जेथे बटन तुटलंय तेथे ही सेफ्टी पिन लावते. आणि बॅकग्राऊंडमध्ये एक रोमॅन्टिक गाणं सुरू होतं. म्हणजे कान्हा आणि सखीने आता ठरवलंय, जेथे मिळेल तेथे रोमांस करायचा. म्हणजे स्वतःचं हक्काचं घर आहे, हक्काचा बेडरूम आहे, तेथे नाही रोमांस करायचा, तर अशा ठिकाणी भर रस्त्यावर रोमांस करायचा. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात. सखी साधी एक पिन लावण्यासाठी एवढा वेळ घेते. बॅकग्राऊंडमध्ये मस्त रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि या दोघांची नजरा नजरी सुरू असते. आखो ही आखो में इशारे सुरू असतात. कान्हा सखीच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो. सखी मात्र त्याला थोड्याशा अंतरावरच ठेवते आणि त्याच्या एक्सप्रेशननेच त्याला घायाळ करत असते, त्याच्या दिल पे छुरी चालवत असते. खरंच फ्रेंड्स, हा सीन खूप भारी आहे, खूप रोमॅन्टिक आहे. कान्हा आणि सखीचा रोमांस हा खूप क्यूट असतो आणि नेहमीच पाहायला खूप मजा येते, एवढं मात्र नक्की. आणि त्याच वेळेस सरकार ही सखीला कॉल करते. सखी फोन उचलते. सरकार चिडून म्हणते, कोठेस तू? आत्ताच्या आत्ता घरी ये. घरी हा जो काही घोळ घालून ठेवलाय ना, तो तूच निस्तरायचा आहे. आणि सरकार फोन कट करते. सखीला काही कळतच नाही. कान्हा विचारतो, काय झालं? इकडे सरकार खूप चिडलेली असते. तर सखी कान्हाला सांगते, सरकारचा फोन होता, घरी काहीतरी घोळ झालाय, त्यांनी आपल्याला आत्ताच्या आत्ता घरी बोलवलंय. कान्हा आणि सखी दोघांनाही टेन्शन येतं की नेमकं काय झालं असेल. आणि मग हे दोघेही घरी पोहोचतात. तेव्हा सरकार सखीच्या हातामध्ये घटस्फोटाचे पेपर्स देते. सखी हे पेपर्स एकदा पाहते, दोनदा पाहते, 4 वेळेस पाहते. सरकार चिडून म्हणते, असं 4-4 वेळेस हे पेपर्स पाहून काय होणार आहे का? काय पुन्हा पुन्हा पेपर वाचते? हे सगळं तू का केलंस हे मला सांग. तर सखी सांगते, नाही सरकार, हे पेपर्स मी नाही तयार करायला सांगितले, काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काहीच नाही सांगितलंय. आणि ती वकिलाला विचारते, तुम्हाला हे पेपर्स तयार करायला कोणी सांगितलं? तर हा वकील म्हणतो, ओ मॅडम, तुम्हीच तर सांगितलं, मग मी पेपर असेच आणलेत का? तुम्हीच मला हे घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगितले. सखी चिडून म्हणते, काय बोलताय तुम्ही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मी तुम्हाला घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला नाही सांगितले आणि मी तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट केला तुम्हीच सांगा. तर परशुराम आणि मीनाक्षी खूप खुश होतात, कारण हा सगळा त्यांचाच प्लॅन असतो. तर हा वकील सांगतो, अहो तुम्ही माझ्या असिस्टंटला कॉल केला होता आणि मग मी पेपर्स घेऊन आलो, नाहीतर मला काय हौस आली आहे का लोकांचे घटस्फोट करून द्यायची? कुणी आम्हाला कॉन्टॅक्ट केला तरच आम्ही येतो ना. सखीला कळतच नाही की हे सगळं काय चाललंय. सरकार सखीवर खूप चिडते आणि म्हणते, सखी, तू यांना घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगितले आणि आता तुझ्याच लक्षात नाहीये. तू ना एक निर्णय घेऊन टाक की तुला नेमकं काय करायचंय. तुला घटस्फोट हवाय की नकोय? तुला काय करायचंय? म्हणजे एकदाचा आमचाही जीव सुटेल आणि या कानाचा सुद्धा. सखीला काय बोलावं ते कळतच नाही. सखी ही सरकारला म्हणते, सरकार,
मी हे घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला नाही सांगितलेत. तर सरकार चिडून म्हणते, मग काय आपोआप या वकिलांनी आणलेत का? तू आत्ताच्या आत्ता निर्णय सांग. तुला या कान्हाला घटस्फोट द्यायचा आहे की नाही? तुझा नेमका निर्णय तरी काय आहे? सखीला समजतं या सरकारशी वाद घालून काही फायदा नाहीये. आणि मग सखी ही कान्हाजवळ येते आणि कान्हाला विचारते, कान्हा, कोणाचा माझ्यावर विश्वास असो वा नसो, तुझा माझ्यावर विश्वास आहे का? मला खरं खरं सांग. तुला वाटतं का मी हे घटस्फोटाचे पेपर्स तयार करायला सांगितले असतील? कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही जे काही कराल ते आपल्या नात्यासाठी योग्यच कराल. तुम्ही काहीही चुकीचं करणार नाही, हा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून सखीला खूप बरं वाटतं. कान्हा सखीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या बरोबर आहे. हे पाहून सरकार खूप चिडते. कान्हा आणि हा सखीचा रोमांस सरकारला बिलकुल आवडत नाही. हा काय मूर्खपणा चाललाय असा विचार ती करते. तर परशुराम आणि मीनाक्षी मात्र चांगलेच खुश होतात. परशुराम मीनाक्षीला इशारा करतो की आता तुझी बारी. आणि मग मीनाक्षी पुढे येते आणि सखीला म्हणते, सखी आठव, जेव्हा तू सरकारला चॅलेंज दिलं होतं तेव्हा तुमचं हेच ठरलं होतं ना की तू कान्हाला घटस्फोट देणार. मग आता कशाला विचार करतेयस? परशुराम म्हणतो, हो खरंय, या घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कर आणि त्याला मोकळं कर. त्यामुळे सखी आणि कान्हाला खूप राग येतो. सरकारसुद्धा खूप चिडते. तेव्हा हा वकील म्हणतो, हो सखी मॅडम, तुम्ही फक्त सह्या करा. तुम्हाला घटस्फोट कसा मिळवून द्यायचा ते मी सगळं पाहतो. तुम्हाला त्याची काळजी नसावी. त्यामुळे सखी आणखीनच चिडते आणि सखीला झालेलं सगळं आठवतं. सखीला आठवतं की जेव्हा तिला सरकारने चॅलेंज दिलं होतं तेव्हा काय घडलं होतं. सरकार तिला म्हणाली होती, जर तू 30 दिवस या सखी सदन चाळीत राहिली तर तू जिंकली. आणि मग सखी म्हणाली होती, मी तुमच्या प्याद्याला घटस्फोट देणार आणि त्याला घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. हेच माझं विनिंग प्राईज असेल, माझं बक्षीस असेल. आणि सरकार हो म्हणाली होती. तेव्हा मीनाक्षी ही सखीला पुन्हा पुन्हा सांगते, सखी आता निर्णय घेऊन टाक. तू या पेपर्सवर सह्या कर आणि कान्हाला घटस्फोट दे. सखी खूप दुःखी होते. तिला काय करावं ते कळतच नाही. सरकारसुद्धा सखीसमोर हे पेपर पकडते आणि म्हणते, कर सखी सह्या आणि त्याला घटस्फोट देऊन टाक. सखी खूप दुःखी होते आणि ती म्हणते, मला थोडा वेळ हवाय विचार करण्यासाठी. ती आपल्या रूममध्ये निघून जाते. सरकार या पेपर्सने स्वतःला वारा घालते आणि तिच्या लक्षात येतं की सखी ही कान्हाच्या प्रेमात पडली आहे आणि ती आता कान्हाला काही घटस्फोट देणार नाही आहे. त्यामुळे सरकारला खूप आनंद झालेला असतो, पण कान्हा टेन्शनमध्ये असतो. इकडे सखी तिच्या रूममध्ये येते, दरवाजा बंद करून घेते आणि विचार करते, हे सगळं काय चाललंय? मला तर त्या कान्हाला घटस्फोट द्यायचा होता. हे नातं मला नकोसं होतं, पण खाली हे माझ्याबरोबर काय घडलं? मला त्याला घटस्फोट देण्याची इच्छा का होत नाहीये? हेच तर माझं चॅलेंज होतं. चॅलेंज जिंकल्यावर मी कान्हाला घटस्फोट देणार होते, पण मी त्या कागदांवर सह्या नाही करू शकले. माझ्याबरोबर असं का होतंय? मला कान्हाबरोबर राहायचंय की नाही राहायचंय? घटस्फोट द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे? हाच प्रश्न सखीला पडतो. तर इकडे सरकार या वकिलाला विचारते, खरंच सखीने तुम्हाला हे पेपर्स तयार करायला सांगितले होते का? तर हा वकील सांगतो, हो सरकार, नाहीतर मी खोटं कशाला बोलेल. तेवढ्यात परशुराम त्याच्या मदतीला धावून येतो आणि म्हणतो, सरकार, आता हा प्रश्नच नाहीये की हे पेपर्स कुणी बनवायला सांगितले होते. प्रश्न हा आहे की सखी काय करणार? या कान्हाला घटस्फोट देणार की नाही देणार? आणि सरकार या दोघांनाही तेथून जायला सांगते. वकिलालाही जायला सांगते. सगळे तेथून निघून जातात. कान्हा जाऊ लागतो तर सरकार चुटकी वाजून त्याला थांबवते. इकडे सखीच्या मनाची घालमेल सुरूच असते. सखी विचार करते, महिनाभरापूर्वी जेव्हा हे चॅलेंज सुरू झालं होतं तेव्हा मला कान्हा आवडत नव्हता. एक क्षण मला त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं. पण आता 1 महिनाभर मी चाळीत त्याच्याबरोबर राहिली आहे. आता मला कान्हाला सोडण्याची इच्छा होत नाहीये. हे नातं जपावं असं मला वाटतंय. कान्हाबरोबरच राहावं असं मला वाटतंय. कान्हाला घटस्फोट देण्याची माझी इच्छा नाहीये. काय करावं? चूक की बरोबर? कान्हाला घटस्फोट द्यावा की नाही द्यावा? हेच सखीला समजत नाही आणि ती खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारात गुंग होऊन जाते. तर इकडे सरकार कान्हावर खूप चिडते आणि म्हणते, हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्या मूर्खपणामुळे झालंय. मी तुला म्हणाले होते सखीला हे चॅलेंज नाही जिंकता आलं पाहिजे, पण तू काहीच केलं नाही. सखी हे चॅलेंज जिंकली आणि आज तुला ती घटस्फोट देतीये. तिने तुला घटस्फोट दिला ना तर तुझा खेळ खल्लास. तर कान्हा म्हणतो, सरकार माझं ऐकून तर घ्या. सरकार चिडून म्हणते, मी ना तुला पैसे देते माझं ऐकण्यासाठी, तुझं ऐकून घेण्यासाठी नाही.
तू माझं ऐकून घे, हा सगळा तुझा मूर्खपणा आहे. आज जर सखी चॅलेंज हरलेली असती ना, तर तुला घटस्फोट देण्याचा विचारही तिने केला नसता. तुझ्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालंय. तर कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, मी तुम्हाला म्हणालो होतो, तुम्हाला आठवतंय का, की मी सखीला घटस्फोट नाही देऊ देणार आणि सखी हे चॅलेंज जिंकणार, त्यात आपला फायदा आहे. सरकारला आश्चर्य वाटतं. तेव्हा कान्हा हा सरकारला समजावून सांगतो, जेव्हा आपल्याला एखादी मोठी लढाई जिंकायची असेल ना, तेव्हा अशा छोट्या छोट्या लढाया हरायच्या असतात. म्हणजे आपण मोठी लढाई जिंकू शकतो. आणि हा सगळा माझा प्लॅन होता. मी सखी मॅडमला त्या चाळीत 1 महिना राहू दिलं, त्यांना त्रास दिला नाही, त्यांना चॅलेंज जिंकण्यासाठी मदत केली. यामागे माझा एक खूप मोठा हेतू होता, की सखी मॅडमने हे चॅलेंज जिंकावं. आणि आता त्या चॅलेंज जिंकलाय तरी आपला यात खूप मोठा फायदा झाला आहे. आणि आता आपणच सगळ्यात मोठी लढाई जिंकणार आहोत. सरकारला कळतच नाही की कान्हा कसली बडबड करतोय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडा मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. आणि गौतमबरोबर जे घडलं ते पाहून वाईट वाटलं, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी आपल्या या अड्ड्यावर खूप दुःखी असेल आणि विचार करेल, किती वर्षांपासून मी या अड्ड्यावर आहे आणि माझी मुलगी आता मोठी झाली आहे. माझी मुलगी त्या सरकारच्या ताब्यात आहे. ती कोणत्या अवस्थेत असेल, तिचं काय होत असेल, मला माझ्या मुलीला भेटायचं आहे, एकदा जवळ घ्यायचं आहे. आणि मुलीला म्हणजे सखीला ही भावना समजणार आणि सखी झोपेतून खडबडून जागी होईल. तिलासुद्धा आपल्या आईची खूप आठवण येईल. कुणीतरी आपल्याला हाक मारतंय असंच सखीला वाटणार. तर दुसरीकडे सरकार ही सखीला सांगणार, तुला जर या घरात राहायचं असेल ना, तर सरकारची मर्जी आणि देवावरची श्रद्धा दोन्हीही ठेवावं लागेल, पाळावं लागेल. त्यामुळे सखी खूप चिडणार. तर इकडे कान्हा हा सखीच्या प्रेमात वेडा झालेला असेल आणि उशीबरोबरच सखी समजून रोमांस करत असेल. पण तेवढ्यात तो आपलं कपाट उघडणार, त्याला आपला प्लॅन दिसणार आणि त्याला सगळं रियालिटी दिसेल की आपण हे काय करतोय, आपल्याला काय करायचं आहे आणि आपण सखीच्या प्रेमात वेडो झालोय, हे चुकीचं आहे. आणि आजचा एपिसोडसुद्धा तेथेच संपणार. तर फ्रेंड्स, एकूणच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. तुम्हालासुद्धा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.